एक महत्त्वाची बातमी पाहूयात. प्रशासनाचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविकेचं निलंबन आता रद्द करण्यात आलंय. सेविकेला पुन्हा कामावर घेण्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांचे आदेश आहेत. निकृष्ट आहाराची पोलखोल करणारा व्हिडिओ टाकण्यात आला होता. व्हिडिओनंतर अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती. कारवाईनंतर चौफेर टीका झाल्यावर निलंबन मागे घेण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. जो पोषण आहार अंगणवाडीला पुरवला जातो तो अतिशय निकृष्ट आहे. ते अन्न सुद्धा शिजवलं जात नाही. तशा प्रकारचं अन्न विद्यार्थ्यांना द्यायचं का असा विषय होता तो. तर त्या संदर्भात त्यांनी पोस्ट केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती. ती कार्यवाही अत्यंत अन्यायकारक होती हे आम्हाला सुद्धा नंतर लक्षात आलं. परंतु आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आमचे मुख्याधिकारी श्री गजानन पाटील यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्या ताईंना परत कामावर घेण्याच्या सूचना आता थोड्याच वेळात जातील, पोचल्या पण असतील कदाचित, आणि त्यांना कामावर घेऊन त्यांनी जी तक्रार केलेली त्या तक्रारीच्या येत्या सोमवारी ताबडतोबीने शहानिशा करून काही तो निर्णय घेतला जाणार आहे. तर अंगणवाडीतील निकृष्ट आहारावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रश्न आजचा नाहीये, याआधीही अनेकदा तक्रारी आल्यात. प्रशासनानं कर्मचाऱ्यांवर कारवाईची तत्परता दाखवली, पण बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट करावं, तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सुरक्षित तक्रार प्रणाली सुरू झाली पाहिजे, अशा मागण्या चित्रा वाघ यांनी केल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीत पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट आहाराचा मुद्दा समोर आलेला आहे की बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंत्राटदारांना कायमचं काळ्या यादीत टाकणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे शासन याची योग्य दखल त्या ठिकाणी घेईलच आणि अंगणवाडी ताईंना गोपनीयतेने व न घाबरता तक्रार करता येईल अशी सक्षम अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा शासनाने उभारण्याची गरज वाटते. ते तात्काळ ICDS विभागाने करावे व येणाऱ्या तक्रारीची दखलही घेण्यात यावी. प्रशासनाने फक्त कर्मचाऱ्यांवर कारवाईची तत्परता न दाखवता मूळ समस्येच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर कठोरही कारवाई करावी असं मला सांगायचं. प्रकल्पबाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक करण्यात आली आहे. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार, तर सॅटेलाइट सर्व्हेची कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची चालढकल आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून पालघर जिल्ह्यात बोगस प्रकल्पग्रस्तांची नावं देऊन चाळी उभारल्यात. या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट केल्याची माहिती असल्याची लोकशाही मराठीच्या सूत्रांची माहिती आहे. देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. भारतातील हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे. 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचंही बारीक लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.